आशिष शेलारांना सांस्कृतिक मंत्री म्हणावं की असांस्कृतिक म्हणावं असं म्हटलेलं आहे प्रकाश महाजन यांनी। आशिष शेलारांचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांना मान्य आहे का असा सवाल देखील प्रकाश महाजन यांनी उपस्थित केलाय। थोडं सरकार अस्वस्थ झालेलं आहे, त्यांच्यामुळे त्यांचे काही सरकारमधले मंत्री असंबंध बोलत आहेत, त्याच्यातले आमचे मित्र आशिष शेलार आहेत। त्यांनी जे वक्तव्य केलं ना, आमची तुलना पहलगामच्या अतिरेक्याशी केली। त्याला सांस्कृतिक मंत्री म्हणावं असांस्कृतिक म्हणावं, म्हणजे याच्यावर संस्कारच काही कुठले नाही। एका देशवासियाला, कट्टर देशभक्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकाची तुलना तो पहलगामच्या अतिरेक्याशी करतो। भाजपाचे आशिष शेलार उर्फ कुरेशी हे मानसिक संतुलन ढासळल्यासारखे बोलत आहेत। आशिष शेलार उर्फ कुरेशी यांना बोलताना ताळतंत्र राहिलेलं नाही। पहलगाममध्ये जे घडलं त्या पद्धतीने तुम्ही मारणार का असं जेव्हा आशिष शेलार उर्फ कुरेशी म्हणतात, याचा स्पष्ट अर्थ हा आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना दहशतवादी ठरवता। आशिष कुरेशी, गेट वेल सून। तुम्हाला मानस उपचारांची गरज आहे। आशिष शेलार, मला असं वाटतं की पहलगाममध्ये ज्यांनी आमच्या हिंदू लोकांना मारलं त्यांचं काय झालं, त्यांना पकडलं का? त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही आतापर्यंत काय केलं? आम्हाला काय पहलगामचे उदाहरणं इथे देताय? कोकणात असं म्हणतात की भाऊकीच्या नादाला लागायचं नाही। भाऊकी ज्यावेळेला एक होते त्यावेळेला त्याचा कार्यक्रमच होतो। त्यामुळे आमची भाऊकी एक झाली आहे। आता तुमचा कार्यक्रम करायची वेळ आमच्याकडनं आलेली आहे असं आम्हाला वाटतंय। त्यामुळे आमच्या नादाला लागू नका।